हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या किचनमध्ये स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत डाळीमधली, मुगाच्या डाळीमधली मेथीची भाजी। हे बघा, डाळ मी छान प्रकारे अशी मस्त धुवून घेतली आहे 2 पाण्यामध्ये आणि भिजायला घातलेली आहे। मसाल्यामध्ये मिरची आहे हिरवी, लसूण आहे 2-3 पाकळ्या आणि 1 टोमॅटो आहे। आपल्याला त्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे। खलबत्त्यामध्ये कुटून झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते। आणि ही मेथीची भाजी मी मस्त निवडून 2 पाण्याने धुवून घेतली छान प्रकारे। आता आपण खलबत्त्यामध्ये वाटण काढून घेऊया। याचं कुटून घेते मी हे सर्वात पहिले। हे बघा, खलबत्त्यामध्ये मी मिरची काढून घेतलेली आहे। आता आपण 1 टोमॅटो बारीक कट करून घेऊया। आणि नंतर आपण डाळीला फोडणी देऊ। बघा, टोमॅटो कट करून घेतला आहे मी। आता आपण मेथीच्या भाजीला फोडणी देऊ। हे बघा, कढई गरम करायला ठेवली मी। आता आपण याच्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेऊया। छान लागते मेथीची भाजी डाळीमध्ये। घरी एकदा ट्राय करून बघा। आणि सध्या भाज्याचा सीझन चालू आहे, थंडीमुळे भाज्या हेल्थसाठी पण छान असतात आणि छान पण येतात सध्या भाज्या। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे कशी मेथीची भाजी बनवतात। आमच्याकडे 2-3 प्रकारची भाजी बनवली जाते, एक डाळीमध्ये आणि एक शेंगदाण्याच्या कुटामध्ये आणि एक फक्त त्याच्यामध्ये एक मिरची कट करून तव्यावर फ्राय करतात, बाकी काही नाही। चला मग, कढई गरम झाली। आता आपण याच्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेऊया। हे बघा, कढई गरम झालेली आहे। 2 पळी तेल घातले मी याच्यामध्ये। आता आपल्याला हिरवी मिरचीचा जो कूट काढला होता मी ते घालू। खूप बारीक कूट नाही करायचं आपल्याला। बघा, मिरचीला थोडासा कलर आल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे। थोडं परतून घ्यायची मिरची आणि याच्यामध्ये एक जो टोमॅटो कापला होता तो घालून घ्यायचा आहे आपल्याला। बघा, कट केलेला टोमॅटो टाकते मी आता। आणि 15 ते 20 मिनिटं मुगाची डाळ भिजायला घातलेली होती पाण्यामध्ये, 1 ते 1.5 कप पाण्यामध्ये। ते आता पीठ टाकून घेऊया आपण। बघा, आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला साफ केलेली मेथी घालायची। पंधरा ते 20 मिनिटांमध्ये भाजी खाण्यासाठी रेडी होईल। आता बघा, आपल्याला याच्यात झाकणी ठेवून घ्यायची आणि स्लो गॅसवर ठेवायची भाजी। भाजी आवडली असेल लाईक आणि सबस्क्राईब करा। बघा, हे बघा, भाजी आता 15 ते 20 मिनिटांमध्ये रेडी आहे खाण्यासाठी। आपल्याला याच्यातली जी डाळ आहे फार शिजून नाही घ्यायची, हाताने फक्त नॉर्मल पण झाली म्हणजे अशी दबले गेली पाहिजे बस। जास्त शिजवल्याच्या नंतर छान लागत नाही ते खायला। आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। थँक्यू।